साठे यांच्याविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. निरक्षर कसा जो 1.5 दिवस शाळेत गेला, केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हकलला, याच उद्रेकातून त्याने अवघा समाज आपल्या लेखणीतून मांडला. हादरवून टाकला सह्याद्री सारा पण त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडविला. काही माणसांचा अंत होतो पण त्यांना यश मिळत नाही, तर काही माणसांना यश मिळते मात्र त्याच वेळी त्यांचा अंत होतो. मुळात अंत आणि यश या 2 टप्प्याच्या मधोमध उभा राहून आपल्या काळजाचे रक्त करून आपल्या लेखणीतून मांडून माती खाली दबलेल्या माणसांना हुंकार देऊन ज्यांनी आपली लेखणी केली ते म्हणजे साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. जसे की तुम्हाला माहित आहे अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी होती. त्यांनी याच लेखणीतून 35 कादंबऱ्या, नाट्यछटा, पोवाडे, लावण्या, फकीरा अशा कितीकपण कादंबऱ्या लेखन केले. त्यांची एक लावणी अतिशय प्रसिद्ध होती. तिचे नाव आहे माझी मुंबईची मैना राहिली गावाकडे. व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सुद्धा लिहिले व त्यांच्यावर मार्क्सवाद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अतिशय प्रभाव होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. जाता एवढेच सुने मी त्यांचे तुम्हाला क्रांतिकारी विचार सांगणार आहे. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर बसली नसून ती कष्टकऱ्याच्या, श्रमकऱ्याच्या हातावर तरंगली आहे. हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्मिता आहेस. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.